चौदा पोलीस ठाण्यामध्ये अप्पर पोलीस अधिकाऱ्यांना भेटले, तुम्ही तहसीलदारांची भेट घेणार आहे, काय नेमकं झालं? परभणी शहरात 3202 उशिरा जन्म नोंदणीसाठीचे अर्ज आले. त्यापैकी फक्त 12 अर्ज रद्द झाले. बाकी सगळ्यांना तहसीलदाराने त्यांचा जन्म परभणीमध्ये 60 वर्षापूर्वी, 70 वर्षापूर्वी, 42 वर्षापूर्वी झालेला आहे असे सर्टिफिकेट दिले. मी त्यातले 200 अर्ज तपासले आणि माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्रातला सगळ्यात भ्रष्ट घोटाळा परभणी येथे झाला. म्हणजे या तहसीलदारांनी फक्त आधार कार्डवर त्याला भारताचं नागरिकत्व दिलं त्या बांगलादेशीला. फक्त आधार कार्ड. काहींना तर आधार कार्ड पण नाही दिल्या, अर्जावर सही नाही केली, त्यांनाही नागरिकत्व दिलं. जन्माचा दाखला देणं म्हणजे भारतीयत्व देणं. आणि म्हणून या सगळ्या बांगलादेशींना सुमारे 3000 लोकांना, त्यापैकी 101 जेन्युइन आहेत, 29 त्यांचा इथला जन्माचा काही संबंध नाही, पुरावा नाही, कागद नाही, डॉक्युमेंट नाही. तर या तहसीलदार वर ह्या जे 29 लोकांनी जे इथले खोटे शपथपत्र देऊन नागरिकत्व मिळवायचा प्रयत्न केलाय, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. मला विश्वास आहे येत्या 48 तासात गुन्हा दाखल होणार. हे जर महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर गेल्या जुलै पासून हे अधिकार तहसीलदारांना 2024 पासून आले. तर जुलै ते डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात 2,23,000 अर्ज आले. त्यातला 99% अर्ज हे मुस्लिम बांगलादेशी आणि त्याचं नाव बांगलादेश. आणि यापैकी एक असं समजून घेऊ की फार कमी एखाद दुसऱ्यांनी आधार कार्ड, रेशन कार्ड सोडून काय दिलं, काहींनी शाळेचे दाखले दिले आहेत, ते इथले असेल त्यांना मान्य. 1 लाखहून अधिक बांगलादेशीने या अशा प्रकारचे अर्ज प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र मिळवले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 12 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. मालेगाव मध्ये 28 लोक आत गेले आहेत. परभणीत 13. मध्ये काय झालं? मुद्दा असा आहे की हा विषय गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि त्यासाठी मग DYSP, ऍडिशनल SP हे सगळे आलेले आहेत आणि त्यांनी मला प्रॉमिस केलं आहे की 48 तासात आम्ही प्राथमिक चौकशी करून कार्यवाही सुरू करू. मी जे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस दिले आहेत, मी तुम्हाला सगळ्यांना एकाला हे PDF पाठवतो, तुम्ही बघा. तुम्हाला कळेल की कशा प्रकारचा भ्रष्टाचार आहे. हे मी तुम्हाला द्यायला सांगतो. देतो ना, देतो. हे नंतर तुम्हाला देऊ. 100% होणार आणि मला 100% विश्वास आहे की महाराष्ट्रात हे जे 2 लाख बांगलादेशींनी अशा पद्धतीने घुसायचा प्रयत्न केला, देवेंद्र फडणवीस हे सफल होऊ देणार नाही. वास्तविकरित्या यात ज्यांनी ज्यांनी मदत केली, कारण की एकदा तपास सुरू झाल्यानंतर आपल्या हातात काही नसते. जसं मालेगाव मध्ये वकिलाला दाद टाकली, कोर्टाने वकिलाला जामीन दिला नाही, एजंट नायब तहसीलदारला फरार घोषित करण्यात आलं. तर एकदा सुरू झाल्यानंतर जर तहसील कचेरीचे लोक इन्व्हॉल्व होते तर त्यांच्यावर पण कारवाई होणार. जसं सिल्लोडला उपजिल्हाधिकारी खान यांनी फक्त आधार कार्ड याच्या समोर 800 बांगलादेशीने सर्टिफिकेट दिले. तर त्यांना पोलिसांनी माफ करायचं तर करणार, मी माफ करण्याचा प्रश्न उद्भवला. त्यांच्यावर पण कारवाई होणार आणि इथल्या तहसीलदारावर पण कारवाई होणारच. त्याचा काही संबंध नाही ना, कारण की 1969 मध्ये हा कायदा. त्यानंतर तुमचे माझे आई वडील, आजी आजोबा त्यांच्याकडे पण जन्म प्रमाणपत्र नव्हतं, तर
सगळ्यांनी घेतले आणि हे जे अर्ज आले 2 लाख, तर महाराष्ट्रात मूळ मुस्लिम तर कोट्यावधी असेल, हिंदू कोट्यावधी आहेत, त्यांच्या कोणाचेच नाही आले, 2 लाखच लोक कसे आले? म्हणजे याच्याने एनआरसीचा संबंध आहे. हे तर बांगलादेशींना आता महाराष्ट्राला सिल्लोड असो, मालेगाव नंतर सिल्लोड, अमरावती, अकोला, परभणी हे यांना टार्गेट केलं आहे आणि त्याचा मुकाबला करायचा. पण हे सर्व प्रकार जुलैपासूनच झालेले आहेत. हो, कारण की हा जो कायदा जो आहे त्यात आधी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटला पॉवर होते, अधिकार होते. हे 2024 मध्ये जिल्हा मॅजिस्ट्रेटला, डीएम ला आणि त्यांनी कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदारला दिले. लोकसभेची निवडणूक चालू होती म्हणून त्या आचारसंहिता प्रचार, तर जुलै नंतर हे 2,23,000 पैकी 2 लाख अर्ज जुलै ते डिसेंबर दरम्यान मजुरांनी हाच फायदा घेतला का? सर्टनली, कारण की तहसीलदार कार्यालयात हजारो अर्ज, म्हणजे एकेका दिवसात 150 लोकांची सुनावणी केली तहसीलदारनी, असं दाखवलंय. इज इट पॉसिबल? सवालच नाही आहे. हे मिली भगतनी झालेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.